अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज स्वामींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी. स्वामी म्हणत आहेत, बाळा चिंता करू नकोस. हा संदेश शांतपणे ऐकून घे. भाग्यवान ठरशील. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात संकट येतील, पण तू चिंता करू नकोस, कारण तू आणखी खंबीर होणार आहे हे मला माहीत आहे. बाळा खचून जाऊ नकोस. प्रत्येक दिवस तुला अडचणी आहेत ना, माहीत आहेत मला, पण मी तुला एकटं कधीच सोडणार नाही. तुझ्या अडचणी कायम नाही राहणार. मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. तू काळजी करू नकोस, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो बाळा. तुम्हीही स्वामी माऊलींवर प्रेम करत असाल तर आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा व लव्ह यू गॉड टाईप करा. स्वामींची कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील. बाळा तू प्रत्येक पाऊल चालत राहा. आता जरी तुझ्यासमोर दुःख असलं तरी पुढच्या पावलावर सुख असणार आहे. लवकरच तुझी वाईट परिस्थिती ही बाळा मी कायम तुझ्या सोबत आहे. मी सर्व काही ठीक करणार आहे. आयुष्य रडवतं पण रडायचं नाही. मी तुमच्यासोबत आहे ही गोष्ट कधीच विसरू नकोस. मला माहीत आहे सध्या तू खूप काळजीत आहेस. अरे काळजी करू नकोस. आयुष्यात अशा अडचणी अडथळे येतातच. अरे म्हणून धीर सोडायचा नाही, खचून जायचं नाही. या उलट या अडथळ्यांना तोंड द्यायचं. आपल्या आयुष्यात बळ निर्माण करायचं आणि आयुष्यातले सगळे अडथळे पार करून आपले ध्येय सिद्ध करायचं. चांगल्या विचारांचा स्वीकार कर, वाईट विचारांचा त्याग कर. तुझे आयुष्य बदलून जाईल. माझे नामस्मरण हे चालूच ठेव. तुला काहीच कमी पडणार नाही. तू ज्यांच्याबरोबर राहत आहे त्यांचे विचार सकारात्मक असायला पाहिजे. जीवन जरी तुझे असले तरी सर्व काही माझ्या हातात आहे. मी तुझं जीवन पूर्णपणे बदलून टाकणार आहे. फक्त बाळा तुझे कर्म चांगले ठेव. बघ तुला नशिबामध्ये कशी भरभराट होते. मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. मी जेव्हा पण तुझ्या आयुष्यात चमत्कार करतो तेव्हा त्याचा पाठीमागे तुझी भक्ती दडलेली असते. तुला असं वाटत असेल आपण जी स्वामी सेवा करत आहोत ती वाया जाईल, पण तसं होऊच शकत नाही. तू केलेली देवाची सेवा कधीच वाया जाणार नाही. सहमत असशील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जीवनात अनेक अडचणी येतील, पण याच अडचणी तुला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतील. म्हणून बाळा कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली तर खचून जाऊ नकोस. तुझा संघर्ष, प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही हे सत्य आहे. मी तुला अनेकदा सांगितलं आहे. म्हणून बाळा जीवनात कष्टाला पर्याय नाही, परंतु काही वेळा कष्ट करून देखील आपल्याला त्याचं फळ भेटत नाही. त्यावेळेस तू मला साथ घाल. ज्या काही चुका असतील त्या मी तुला सुधारायला मार्ग दाखवील आणि तू जेव्हा मला साथ घालशील त्या तुझ्या हाकेला मी धावून येईन. मी कुठल्या ना कुठल्या रूपात तुला येऊन मदत करीन. आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही कालपासून पाहत आहे तू खूप अस्वस्थ आहे, खूप काळजी करत आहेस. तू काळजी करू नकोस. आमच्यावर विश्वास ठेवून सर्व काही आमच्यावर सोडून दे. सर्व काही व्यवस्थित होईल. बाळा तुला असं वाटतं का मी तुझ्या जवळ नाही?
हा संशय मनातून काढून टाक. मी कायम तुझ्या सोबत आहे. तू तुझ्या स्वामी आईच्या खुशीत आहे. मी कायम तुझ्या बरोबर आहे. कुठल्याही परिस्थितीत घाबरू नको. कायम लक्षात ठेव की तुझी स्वामी आई तुला सतत पाहत असते, तुझी रक्षा करते. बाळा, तू जिथे जात असतो तिथे मी तुझ्यासोबत असतो, तुला आवरत असतो. तुला दिसत जरी नसलो तरी मी कोणाच्या ना कोणाच्या रूपात तुझ्या समोरच असतो. बाळा, मी सर्व पाहत आहे, ऐकत आहे. मला सर्व काही माहीत आहे. तुझ्या मनातील गोष्टी, तू माझ्याबरोबर जे बोलत आहे ते मी सर्व काही ऐकत आहे. तुझी भक्ती खरी आहे. जो माझी मनोभावे शांत चित्तेने माझी सेवा करतो, माझी भक्ती करतो, त्याला मी प्रत्येक अडचणीतून, संकटातून बाहेर काढतो. बाळा, तुलाही या अडचणीतून मी बाहेर काढेन. तुझे जीवन सर्वोच्च स्तरावर पोहोचणार आहे. या 7 दिवसात तुला चमत्कारिक गोष्टीची जाणीव होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. भक्ताचे दुःख हे कमी कमी करत असतो. त्यांची इच्छा मी नक्कीच पूर्ण करत असतो. पण त्यासाठी तुम्हालाही कष्ट घ्यावे लागतात. थोडेसे प्रयत्न हे करावे लागतात. त्या प्रयत्नांना यश मात्र मी नक्कीच देतो. त्यामुळे स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा असे म्हणण्यापेक्षा थोडे कष्ट घ्या, थोडे प्रयत्न करा, ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार. कारण पक्ष्याच्या चोचीसाठी घास निर्माण करतो मी, पण तो घास त्यांच्या घरट्यात आणून देत नाही. पक्षाला तो शोधून आणावा लागतो. आणि तसंच तुझ्यासाठी मी आनंद निर्माण केला आहे. तो शोधण्यासाठी तू थोडेसे कष्ट घे. स्वतःला शांत ठेव आणि आमचे नामस्मरण हे सतत कायम असेच चालू ठेव. तुला वाटणारी काळजी, चिंता नष्ट होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द माझे कधीही विसरू नकोस. बाळा, तू माझ्या दरबारात आला आहेस. तू मला प्रार्थना केली होतीस, ती प्रार्थना पूर्ण होणार आहे. तुझ्या घरात आनंद येत आहे. बाळा, मी तुझी प्रार्थना, इच्छा पूर्ण करणार आहे. आता तुझे रडके दिवस कायमचे संपणार आहे. बाळा, तू कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नको. भलेही हसवता नाही आलं तरी अश्रूंचे कारण तरी बनू नकोस. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ. कर्म नेहमी तुझे चांगले ठेव. ते कर्म चांगले असतील तर आयुष्यही उत्तम होते. कर्म नियत चांगली नसेल तर आपल्याला दुःखाचे भोग हे भोगावेच लागतात. तेव्हा मी काहीही करू शकत नाही. त्यामुळे नेहमी कर्म चांगले ठेव. तुझे भोग संपले आहे. तुझी प्रार्थना पूर्ण होणार आहे. ज्या दिवसाची तू खूप आतुरतेने वाट पाहत होतास तो दिवस येणार. स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे. आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आमचे नाव हे निर्मळ मनाने व श्रद्धेने घे. मग प्रार्थना न करताचही इच्छा पूर्ण होतात. आम्ही आहोत, आम्ही आहे आणि आम्ही असणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.